नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे एप्रिल महिन्यातील पहिला दिवस 1 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या देशाने अलीकडेच भारताकडून 2 HAL निर्मित डॉर्नियर 228 विमाने खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी गयाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 2024 साठी आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार इंटरनॅशनल कल्चरल अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मीना चरंदा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2024च्या आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कशाबद्दल? कारण काय? तर शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पहिला हा कशा संदर्भात आहे? पुरस्कारासंदर्भात. तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती आपण चर्चा करूया. जसं की लिहून घ्या, काळजीपूर्वक ऐका आणि लिहून घ्या. मराठा उद्योगरत्न 2023 हा पुरस्कार देण्यात आला निलेश सांबरे यांना. वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 भेटला आहे आलिया मीर या जम्मू काश्मीरच्या आहेत. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 हा देण्यात आला आशा भोसले यांना. 57 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर माओजो. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ. महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार निखिल वाघ यांना. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 डॉक्टर प्रदीप महाजन यांना. महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉक्टर उमा रेळे यांना. आणि आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 मीना चरंदा यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मार्क करून ठेवा. अंधत्व प्रतिबंध सप्ताह दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस वीक अशा प्रकारचा जो काही सप्ताह आहे तो केव्हा असतो? तर पर्याय क्रमांक सी एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच 1 एप्रिल ते 7 एप्रिल या आठवड्यादरम्यान आपण दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणून आपण साजरा करतो. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल किंवा महत्त्वाच्या सप्ताहाबद्दल. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. संघ लोकसेवा आयोग ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो UPSC. तर UPSC मध्ये संचालक म्हणून नियुक्तीसाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हंशा मिश्रा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी UPSC मध्ये ॲज अ संचालक म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. संचालक इंग्रजीमध्ये म्हणता येईल डिरेक्टर. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजीव कुमार शर्मा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोमध्ये महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दोन्हीही प्रश्न कशा संदर्भात आहेत? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्तींवरती आपण चर्चा करूया. जसं की दक्षता आयुक्त आहेत AS राजू. CBSE अध्यक्ष आहेत राहुल सिंग. प्रसार भारतीचे अध्यक्ष आहेत नवनीत कुमार सहगल.
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष आहेत नितीन नारंग, इंडियन स्टील असोसिएशनचे अध्यक्ष आहेत नवीन जिंदाल, इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत M.V. राव, राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख आहेत सदानंद वसंत दाते, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक आहेत पियुष आनंद, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक आपण आत्ताच पाहिले राजीव कुमार शर्मा, मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत भूषण गगरानी आणि संघ लोकसेवा आयोगामध्ये संचालक बनलेत हंसा मिश्रा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. पुस्तक आहे, लिहून घ्या नाव, कोड डिपेंडंट लिव्हिंग इन द शॅडो ऑफ AI आणि AIचा फुल फॉर्म काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या नावाचे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मधुमिता मुर्गिया असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. सोबत सोबत या पुस्तकाबद्दल प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर स्टार मार्क करून लिहून घ्या. नॉन फिक्शन 2024 साठी महिला पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेलं हे पुस्तक आहे. या ठिकाणी या पुस्तकाचं नाव काय आहे, कोड डिपेंडंट लिव्हिंग इन द शॅडो ऑफ AI. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेले पुस्तक आणि त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. द जेम्स ऑफ इंडियन आर्ट हरीश खुल्लर यांचं आहे. कबीराचे जीवन, दृष्टी आणि गाणी हे पुस्तक लिहिलं आहे विपुल रिखी यांनी. इस्रायल वॉर डायरी विशाल पांडे. अनइक्वल वाय इंडिया लॅग्स बिहाइंड इट्स नेबर्स हे पुस्तक लिहिले आहे सवाई नारायण यांनी. फ्रॉम अ कार्ड शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड हे पुस्तक लिहिले आहे S. रमन यांनी. द मॅन हु लॉट इंडिया हे पुस्तक लिहिले आहे मेघना पंत यांनी. डुईंग बिझनेस इन अनसर्टन टाइम्स रमेश नायर. गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स MJ अकबर. ॲज द विल टर्न्स रणजित प्रताप आणि कोड डिपेंडंट मधुमिता मुर्गिया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. ओपन AI आणि टिंबटिंब यांनी डेटा सेंटर प्रकल्पाच्या योजनांवरती काम करत आहेत. त्यांची जी काही रक्कम आहे, व्हॅल्युएशन आहे ती जवळपास $100 अब्ज एवढी या ठिकाणी असू शकणार आहे. कोण कोण आहेत मग याच्यामध्ये या ठिकाणी करार करणारे? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मायक्रोसॉफ्ट. लिहून घ्या. ओपन AI आणि मायक्रोसॉफ्ट हे दोघं मिळून या ठिकाणी काय केलेले आहेत तर करार केलेला आहे किंवा एका डेटा सेंटर प्रकल्पाच्या योजनावरती काम करीत आहेत. ज्याचं जे काही किंमत आहे ती किती असणार आहे, $100 अब्ज एवढी या ठिकाणी त्याची किंमत असू शकणार आहे. दोन्ही प्रश्न आपण सलग AI बद्दल पाहिलेले आहेत. तर लगेच काय करूया मग, AIच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती तुम्हाला कदाचित प्रश्न विचारले जाऊ शकतात. लिहून घ्या. भारतातील पहिली AI शाळा तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी. ग्लोबल इंडिया AI समिट ऑक्टोबर 2023 मध्ये झालं भारतामध्ये. मेटा आणि मायक्रोसॉफ्टने AI आधारित विकसित केलेली एक भाषा आहे ज्याचं नाव आहे लास्मा 2. जस्ट आस्क नावाचा AI चॅटबॉट लॉन्च केला मध्य प्रदेशमध्ये. भारतातील पहिली AI शक्ती असलेली अँटी ड्रोन प्रणालीचं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलं इंद्रजाल. भारतातील पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता AI न्यूज अँकरचं नाव आहे लिसा, ओडिसामध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे. इलॉन मस्क यांची एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी आहे ज्याचं नाव आहे XAI. भारतातील पहिला टेलिमानस चॅटबॉट लॉन्च झाला जम्मू काश्मीरमध्ये. जगातील पहिले AI सेफ्टी समिट भरवण्यात आलं UK मध्ये. सर्वाधिक AI गुंतवणूक असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे 5वा आणि पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका. AIचे गॉडफादर आहेत जेफ्री हिंटन आणि जगातील पहिले पूर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियरचं नाव आहे डेविन, DEVIN. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोण 7 एप्रिल 2024 पासून बॉर्डर मार्च मोहीम लॉन्च करणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, लद्दाखचे सोनम वांगचुक असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी बॉर्डर मार्च मोहीम या ठिकाणी लॉन्च करणार आहेत. कधीपासून? 7 एप्रिल पासून. ठीक आहे, 2-3 पॉईंट लिहून घ्या. बऱ्याच वेळेला न्यूजमध्ये तुम्ही आता सध्या ऐकत असाल लद्दाखमधील सोनम वांगचुक यांच्याबद्दल. कोण आहे ते? तर हे लद्दाखमधील हवामान कार्यकर्ते आहेत, यांत्रिक अभियंता आहेत आणि शिक्षण तज्ञ देखील आहेत. त्यांना 2018 मध्ये मॅक्सेसे पुरस्कार सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे. लद्दाखला राज्याचा दर्जा देण्यासाठी आणि राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची त्यांची ही मागणी आहे. सोबत पर्यावरणीय आव्हाने, ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल याच्यामुळे होणारे नुकसान याच्यासाठी सुद्धा ते या ठिकाणी काय करत असतात तर प्रोटेस्ट करत असतात. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नेमके सोनम वांगचुक आहेत लद्दाखचे, परंतु ते जे काय प्रोटेस्ट करत आहेत, शांतिप्रिय प्रोटेस्ट, ते कशासाठी
कशासाठी करत आहेत याच्याबद्दल सुद्धा आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच कोणत्या देशाने युनाही 3 2 उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. चीनने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वातावरण आणि अंतराळ वातावरणाचे निरीक्षण करण्यासाठी युनाही 302 उपग्रह या ठिकाणी सक्सेसफुली लॉन्च केलेले आहे. कोणी? पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. फिक्की फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनचे 41वे राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनलेले आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. जयश्री दास वर्मा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 41व्या क्रमांकाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवलेले आहेत फिक्कीमध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. कोणत्या IITने भारतातील पहिले स्वाईन फीवर लस तंत्रज्ञान यशस्वीरित्या लस उत्पादक कंपनीला हस्तांतरित केलेले आहेत? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. IIT गुवाहाटी. तर IIT गुवाहाटीने या ठिकाणी भारतातील पहिले स्वाईन फीवर लस तंत्रज्ञान यशस्वीरित्या लस उत्पादक कंपनीला हस्तांतरित केलेले आहे. जर तुम्हाला प्रश्न फिरून विचारला कोणत्या कंपनीला हस्तांतरित केले आहे, त्या कंपनीचं नाव लिहून घ्या, बायोमेड प्रायव्हेट लिमिटेड. सोबत एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या, डुक्कर आणि रानडुकरांमधील शास्त्रीय स्वाईन तापाच्या विषाणूचा सामना करण्यासाठी हे या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. FIH ॲथलेट समितीमध्ये म्हणजेच समितीमध्ये सह अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वरील दोन्ही. कोण कोण? पर्याय क्रमांक ए PR श्रीजेश आणि पर्याय क्रमांक बी कॅमिला कॅरम. या दोघांना या ठिकाणी FIH ॲथलेट्स समितीमध्ये सह अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. FIH म्हणजेच आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन यांनी यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. FIH ची स्थापना झाली 7 जानेवारी 1924ला. FIH चे अध्यक्ष महत्त्वाचे आहेत, विचारतात बऱ्याच वेळेला. तय्यब इकराम असं त्यांचं नाव आहे आणि मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. कोणत्या चक्रीवादळामुळे उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये अलीकडेच खूप सारा विध्वंस या ठिकाणी झालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए मेगन नावाचं चक्रीवादळ आहे, सायक्लोन आहे. तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तर उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठा या ठिकाणी विध्वंस झालेला आहे. तर सर्व गोष्टी समजल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? MV राव, सदानंद वसंत दाते, गिरिजा सुब्रमण्यम की किशोर मकवाना? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.